नमस्ते. नमस्कार. आज आपण 05234 ची प्रोसेस बघणार आहे. 05234 लिक्विड फॉर्म मध्ये कसं खत बनवायचं याची माहिती घेणार आहे. आपल्याकडं 05234 किंवा सर्व खताची प्रोसेस जाणून घेण्याकरता, त्याची माहिती मिळवण्याकरता, त्याचं ट्रेनिंग घेण्याकरता लातूरवरून बाळासाहेब बोडके, मुक्काम पोस्ट रोकडा, सावरगाव येथून अहमदपूर तालुका लातूर येथून आलेले आहेत. त्यांच्या समेत त्यांचे मित्र गणेशराव कावळे आणि लक्ष्मणराव जाधव हे सर्व मंडळी आपल्याकडे लातूरवरून फक्त आणि फक्त ट्रेनिंग घेण्याकरता आलेले आहेत. आपण त्यांना 05234 कसं बनवायचं हे दाखवणार आहे. 05234 मध्ये 0% नत्र, 52% फॉस्फरस, 34% पोटॅशियम याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आपण ह्या शेतकऱ्यांच्याकडून बनवून घेणार आहे आणि त्या संबंध महाराष्ट्रातील आपल्या प्रेक्षक वर्गांना 05234 घरी कसं बनवायचंय आणि असणार त्याचं कॉस्टिंग जे बाजारामध्ये कॉस्टिंग येते 6-6.5 रुपयाला बॅग आहे. चांगल्या कंपनीची घेतली तर 8,000 पर्यंत बॅग आहे. ते किती कमी मध्ये बनतंय आणि आपल्या घरात बनवू शकतो, आपल्या बांधावरती बनवू शकतो. आपण मी माझ्या फार्म हाऊसवरती बनवतोय. त्याची बनवण्याची प्रोसेस आपण पाठीमागे शेतामध्ये जाऊन करणारच आहे. ती तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. 05234 बनवण्याकरता आपल्याला 2 बकेट लागणार आहेत. पहिले यासाठी लागणारं सामान आहे. पहिले 2 बकेट लागणार आहेत. 2 बकेट 8 लिटर पाणी लागणार आहे आपल्याला आरोचं. 52% फॉस्फरस आहे. यासाठी आपल्याला 2 किलो फॉस्फरिक ऍसिड घ्यायचं. Incoming call from Paco Growing Heart Heart and Slate Skin. 900 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचे. आता फॉस्फरिक ऍसिड घेत असताना फॉस्फरिक ऍसिड मध्ये सल्फ्युरिक ऍसिड मिसळलेलं नसावं यासाठी खात्रीशीर चांगल्या क्वालिटीचं पैशाचा विचार न करता, कारण पैशाचा विचार का करायचा नसं मी सांगतोय की भेसळचं घेऊन, भेसळयुक्त खतं घेऊन, भेसळयुक्त फॉस्फरिक ऍसिड घेऊन आपण आपल्या जमिनीला दिल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त होणार आहे. त्याचा फायदा काहीच होणार नाही. आपले दिवस वायाला जाणार आहे. प्रत्येक पिकाचं शेड्यूल आहे. प्रत्येक पिकाच्या शेड्यूल प्रमाणे आपले 4 दिवस 8 दिवस वाया जायला नाहीत पाहिजे. यासाठी फॉस्फरिक ऍसिड आपल्याला चांगल्या क्वालिटीचं घ्यायचे. बाजारामध्ये 1700-1800 रुपयाला 30 लिटरचं कॅन मिळतंय. ते जे कॅन आहे त्या कॅन मध्ये असणारा अवेलेबल फॉर्म मधला फॉस्फरस हा फार कमी लेवलचा आहे. प्युअर ग्रेडमधलं 85% इथेन मधलं फॉस्फरिक ऍसिड ज्यावेळेला तुम्ही चांगल्या क्वालिटीचं घ्याल त्यावेळेला तुम्हाला रिझल्ट 100% चांगला येणार आहे. 8 लिटर पाणी आरोचं घेतलं, 2 किलो फॉस्फरिक ऍसिड घेतलं, 900 ग्रॅम आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलं. ह्या बकेटमध्ये आपण दोन्ही बकेटमध्ये 4 लिटर पाणी घ्यायचंय. दोन्ही बकेटमध्ये जेव्हा आपण 4 लिटर पाणी घेणार आहे, ह्या पाण्यामध्ये आपल्याला 900 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे टाकायचं. आता पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये 900 ग्रॅम प्युरिटी द्यावं. काही लोकांनी ऑनलाईन वरून मागवलंय. महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की ऑनलाईन आलेल्याचा रिझल्ट येणार पाणी उकळणार, कारण त्याच्यामध्ये आता मीठ मिसळलंय. बऱ्याच लोकांनी शेतकऱ्याला मारणार नाही असा माणूस भेटणार. या अनुषंगाने आपण ही मोहीम हाती घेतलेली आहे. माझं खत बनवायला शिकवतोय, मला काही येतंय म्हणून नाही, मला माहिती मिळाली म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि तुमच्यापर्यंत पाठवण्याचं काम करतोय. मी एक मध्यस्थी, मी एक दुवा आहे.
मला यातली जास्त माहिती आहे म्हणून सांगतो यातला भाग नाही. मी वापरतो, मला रिझल्ट येतोय आणि ते प्रत्येक शेतकऱ्याने वापरावे यासाठी. पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेत असताना ऑनलाईन घेतलं किंवा कुठलं तुम्ही जिथून घेताय, जिथं तुम्हाला मनापासून खात्री वाटेल ही व्यक्ती आपल्याला चांगल्या क्वालिटी देऊ शकते, तिथं घ्या, चांगल्या क्वालिटीचं घ्या. आणि 900 ग्रॅम 4 लिटर पाण्यामध्ये टाकायचं. पाण्याचे तापमान वाढणार आहे, त्याला काठीच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड विरघळून घ्यायचं. आता फॉस्फरिक ऍसिड 2 लिटर फॉस्फरिक ऍसिड 2 किलो याच्यामध्ये टाकायचं. काठीच्या साहाय्याने हे चांगल्या पद्धतीनं विरघळून, एवढ्या चांगल्या पद्धतीने विरघळून घ्यायचं आहे की दोन्ही पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. हे दोन्ही मिक्स झाल्यानंतर आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये, आता बघा काळजी काय घ्यायची, नाकाला मास्क बांधा, हातात ग्लोव्ज घाला, की आपण आपल्या कुटुंबासाठी गरजेचं आहे. आपल्या शरीराला या असणाऱ्या केमिकलचा, हे केमिकलच आहे, त्या केमिकलचा ड्रॉबॅक होऊ नये, ह्याचा काही त्रास होऊ नये या अनुषंगाने आपले हे करायचं. तर आता आपण आपली पहिली प्रोसेस झाली. आपण 4 लिटर पाणी घेतलं एका बकेटमध्ये, दुसऱ्या बकेटमध्ये 4 लिटर पाणी घेतलं. तुम्ही म्हणा 10 लिटर बनवायचं, मग 8 लिटर पाणी कसं, तर दादा 2 किलो फॉस्फरिक ऍसिड जे आपण यात टाकलंय ते 1.5 लिटरला स्मॅच करत आहे. म्हणजे ते जवळजवळ 1.5 लिटर म्हणजे 9.5 लिटर झालं. आणि 900 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि नंतर लागणारे आपल्याला 100 ग्रॅम कॉपर, हे 10 लिटर तुमचं बनवून देते. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला हे दोन्ही मिक्स करायचे. हे मिक्स करत असताना हे फॉस्फरस आहे आणि पोटॅशचं पाणी. पोटॅश मध्ये फॉस्फरस कधीच टाकायचं नाही आपल्याला. केमिकल, कुठलं केमिकल कुठल्या केमिकल मध्ये टाकल्यानंतर त्याचे असणारे दुष्परिणाम आपल्याला त्यात काही इंटरेस्टच घ्यायचा नाही. ते दुष्परिणाम आहेत. आपल्याला पोटॅश फॉस्फरिक ऍसिड मध्ये टाकायचं आहे, पण तो टाकत असताना एकदम बादली अख्खी वाचायची नाही. हे विरघळवलं व्यवस्थित, हे व्यवस्थित विरघळवलं. हे विरघळवल्यानंतर आपल्याला पोटॅश ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, फॉस्फरस मध्ये. एकदम हळू मगाने टाका किंवा ती बादली एक सारखी बारकी धार लावली तर तुम्ही काय हरकत नाही. छोटी धार लावल्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं पाणी फॉस्फरिक ऍसिड मध्ये घ्यायचंय आणि ते व्यवस्थित ढवळायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम कॉपर टाकायचं. मराठीमध्ये आपण मोरचूद म्हणतो. आता डाळिंब बागायतदार, ऊस बागायतदार, आपल्या इथं समोर बघणारे प्रेक्षक आहेत, ह्यांना माहिती आहे मोरचूद हे चांगल्या क्वालिटीचं आहे. मोरचूद मुळे टाकल्यामुळं तुमच्या जमिनीतली बुरशी संपणार आहे, भुरी संपणार आहे. असणाऱ्या द्रावणाला निळा कलर, एवढा छान कलर आहे. आता आपण बनवणारच आहे, बनवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 05234 ज्या पद्धतीनं बाजारामध्ये जी ताकद मिळते, मी म्हणत नाही 05234 होईल, पण त्या ताकदीचं मात्र आपलं खत तयार होईल अक्षरशः एकदम कमीत कमी किमतीमध्ये. म्हणजे बाजारामध्ये जी बॅग आपल्याला 6-6.5 बसती, ती बॅग आपल्याला तेवढ्या वजनाचं खत आपल्याला 1500 ते 1600 रुपयामध्ये आपल्या घरी बनतंय. मी वापरतोय, माझ्याबरोबर जवळजवळ आज 6 ते 7 हजार शेतकरी वापरत आहेत. आणि माझं संबंध महाराष्ट्रातील, संबंध हिंदुस्थानातील शेतकऱ्यांना एकच नम्र निवेदन आहे, तुम्ही सुद्धा वापरा आणि स्वतःचा फायदा करून घ्या. आता हे टाकल्यानंतर 8 लिटर पाणी झालं आपलं. पाणी 2 किलो फॉस्फरस, 900 ग्रॅम पोटॅश, कॉपर. सारखं आपल्याला सरासरी 10 लिटर आपलं खत तयार झालं घरच्या घरी, निळ्या कलरचं कॉपरयुक्त.
म्हणजे ज्याच्यामुळे तुमच्या पिकाला बुरशी, भुरी, करपा, खालनं येणाऱ्या किडींचा, रोगांचा प्रादुर्भाव संपणार आहे. हे 0:34 आपल्याला स्प्रेसाठी आपण जे बाजारात घेतो ते 3 ते 4 ग्रॅम घेतो. आपल्याला हे 3 ते 4 ml घ्यायचे स्प्रेसाठी, 3 ते 4 ml. आणि ड्रिपनं सोडण्यासाठी 3 ते 6 kg. आपण बाजारात आलेला किलो होते, आपलं बनते ते लिक्विड फॉर्म मध्ये बनते, त्याच्यामुळे तुम्ही 3 ते लिटर घेऊ शकता. याचा येणारा रिझल्ट माझ्या टोमॅटोच्या प्लॉटला या आम्हाला अपेक्षा होती एकरी 1,500 कॅरेट नेण्याची, परंतु आम्ही एकरी आतापर्यंत 2600 कॅरेटवर पोहोचलो. जो तुम्ही पाठीमागाला माझ्याकडे आलेले जे पाहुणे होते त्यांनी व्हिडिओ बनवलेला, त्यांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये त्यावेळी फुलकळी आणि फुलाची संख्या भरपूर होती. पण आज मी हार्वेस्टिंग करतोय, हार्वेस्टिंगला हे 0:34 जीवावरती अॅमिनो, फुलविक, सीविड, ह्युमिक, ऑर्गॅनिक, कार्बन आणि बायोझाईन ह्याच्या जीवावरती आज आपण जवळजवळ 27-28 कॅरेट प्रति एकर काढले. ऊस तुम्ही तो बघितलेलाच आहे. माझ्या ऊसाला विजन द्यायला अवश्य यावं. ऊस आम्ही 150 टन काढणार असं सांगतोय, 150 नव्हे 150 टन काढणार असं सांगतोय. निव्वळ आणि निव्वळ हे आपण बनवलेल्या घरी निविष्टांच्या जीवावरती. फक्त निविष्ठा बनवत असताना स्वतःची काळजी घ्या. निविष्ठा बनवत असताना लागणारं जे तुम्हाला मटेरियल आहे, जे मिळणारं तुम्हाला सामान आहे, ते चांगल्या क्वालिटीचं चांगल्या व्यक्तीकडनं घ्या. बरेच व्यापारी, बरेच ऑनलाईन विक्रेते आपल्याला फसवतात, आपल्याला अडचणी आणतात. काही लोक चांगले आहेत, ते पांडुरंग परमात्मा आहेत, त्यांना आपला साष्टांग दंडवत. जे फसवतात त्यांच्यापासून सावध राहा. आणि घरच्या घरी 0:34 आणि 0:60:20 हा फॉर्म्युला आहे. तुम्ही बनवा, वापरा. काही अडचण आली तर माझा लिंक वरती नंबर दिलेला आहे, मला अवश्य फोन करा. मी तुम्हाला एनी 24 तासातल्या केव्हाही मला फोन करा, मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपल्याकडं लातूरवरून आलेले बाळासाहेब बोडके आणि त्यांच्या समेत त्यांचे पाहुणे आपण 0:34 ची प्रोसेस बघतोय. 0:34 बनवण्यासाठी आपण घेतलेल्या निविष्ठा आहेत पोटॅशियम हायड्रोक्साईड 900 ग्रॅम घेतलेले आपण. साहेब पोटॅशियम हायड्रोक्साईड घ्या तुमच्यात, हे 900 ग्रॅम आहे. फॉस्फरिक ऍसिड हे 2 किलो आहे. 1 लिटर मध्ये दिसतंय तुम्हाला, पण ह्याचं वजन 2 किलो आहे. पोटॅशियम फॉस्फरिक ऍसिड आपल्याला फूड ग्रेड मधलं चांगल्या क्वालिटीतलं पाहिजे. जे बाजारात मिळतंय फॉस्फरिक ऍसिड, हे फॉस्फरिक ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड मध्ये मिक्स केलेलं आपण बिलकुल घ्यायचं नाही. कारण आपल्याला येणारी घनता बनणारा आपलं जे प्रोडक्ट आहे ते त्या क्वालिटीचं बनलं पाहिजे, या अनुषंगाने आपण काम करतोय. पोटॅशियम हायड्रोक्साईड 2 बादल्या घेतलेल्या आहेत. दोन्ही बादलीमध्ये 4-4 लिटर आपण पाणी घेतलेलं आहे. 4 लिटर पाणी, 900 ग्रॅम पोटॅशियम हायड्रोक्साईड, फॉस्फरिक ऍसिड आपण घेतलेलं आहे 2 किलो. आणि त्यासाठी लागणारा मोरचूद आपण 100 ग्रॅम घेतलाय. हा मोरचूद आहे, दाखवाय. आता आपल्याला पोटॅशियम हायड्रोक्साईड साहेब टाकाय. पोटॅशियम हायड्रोक्साईड 900 ग्रॅम 4 लिटर पाण्यात आपण टाकलेलं आहे. काठीच्या साह्याने आज चांगला ढवळून घ्यायचा आहे. या बकेटमध्ये आपण 2 किलो फॉस्फरिक ऍसिड टाकतो. पोटॅशियम हायड्रोक्साईड आणि फॉस्फरिक ऍसिड आपण जी क्वालिटी आहे ती क्वालिटीचं घ्यायचंय. बाजारात होणाऱ्या फसवणुकीपासून, भेसळीपासून सावध राहून फॉस्फरिक ऍसिड मध्ये सल्फ्युरिक ऍसिड मिसळून देत आहेत. आणि पोटॅशियम हायड्रोक्साईड मध्ये आपल्याला बरेच लोक सल्फ्युरिक ऍसिड देत आहेत. काठीच्या साह्यानं शेतकऱ्यांनी बघायचं चांगल्या पद्धतीने पोटॅशियम हायड्रोक्साईड ढवळून घ्यायचं. आपल्याला पाण्याचा कलर या पद्धतीनं चेंज होणार आहे. आता आपल्याला फॉस्फरिक ऍसिड आणि पोटॅशियम हायड्रोक्साईड
हे एकत्र करायचंय. एकत्र असताना करत असताना काळजी घ्यायची आहे, फॉस्फरस पोटॅश मध्ये टाकायचं नाही, पोटॅश फॉस्फरस मध्ये टाकायचं. जे पोटॅशचं 4 लिटर पाणी आहे ते आपल्याला फॉस्फरस मध्ये हळूहळू टाकायचंय. सर तुम्ही काठीच्या साह्याने हळूहळू हलवा, मी पोटॅश हळूहळू टाकतो त्यात. एकदम टाकायचं नाही, एकदम हळूहळू टाकायचं आपल्याला. बादलीला हात लावून बघा सर. गरम लागते ना. ज्यावेळेला आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकतो तर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाणी टाकतो. हे आपलं 10 लिटर. आता याच्यामध्ये आपण मोरचूक टाकणार आहे, तो 100 ग्रॅम आहे. मोरचूक म्हणजे कॉपर. बरेच लोकांच्या लक्षात येईल, आपण जे कॉपर बेसचे 0.34 बाजारातून विकत घेतो, तर आपलं हे 0.34 तयार झालंय. त्याचा कलर दाखवा. तयार झालेलं आपलं 0.34 अक्षरशः 10 मिनिटात तयार झालंय. त्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही. 0.60-20 0.34 ह्याला ऑप्शन जो आपण काढलेला आहे. शेतकरी हा समाजाचा काना आहे, ह्या भारताचा तो राजा आहे आणि राजाने ताट मानानं जगावं यासाठी आपण कमी खर्चामध्ये शेती कशी करता येईल, महाराष्ट्र शासनाकडनं भारताकडनं आपल्याला हमी भाव घेता येणार नाही, पण आपल्या उत्पन्नामध्ये खर्च कमी करून आपण पैसे 100% शेतकऱ्यांचे वाचू शकतो. ही क्वालिटी अशा पद्धतीनं आपल्या 0.34ची 0.60-20ची अशी क्वालिटी झालेली आहे. इस्रायलवर येणाऱ्या खताची जी स्ट्रेंथ आहे, जसं दिसतं खत त्या पद्धतीचं आपलं 0.34 घरी दिसतंय. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आपण आपल्या शेतात काम करतोय, पाठीमाग आपली शेती आहे, तुम्ही बघू शकता सगळा व्ह्यू. आणि हे घरी बनवतोय. तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी बनवावं ही विनंती. जय महाराष्ट्र. आपल्या इथं लातूरवरून आलेले बाळासाहेब बोडके, लातूरवरून आले शेतकरी. यांना कसं वाटलं आपलं मार्गदर्शन आणि शिबिर कसं वाटलं हे त्यांच्या तोंडून ऐका. तर काय आपलं मत? नंबर एक काय चांगला आहे की शेतकऱ्याला कमी खर्चात होणार आहे, खर्चापासून वाचणार आहे. आता आम्ही तो बघितलंय, 100% आम्हाला चांगलं आहे. पैसे शेतकऱ्यांचे निश्चित वाचतील. 100% वाचतील. 100% पैसे शेतकऱ्याचे वाचतील. मग सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी बनवावं ही आपली अपेक्षा. 100% सगळ्यांनी बघा आणि वापरा. धन्यवाद.